हॅलो स्टुडंट्स, पहा, काल आपण तुमचा इयत्ता 8वीचा सामान्य विज्ञानाचा धडा पहिला सजीव सृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण हा सुरू केलेला आहे. पहा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे एकदा ते आपण रिवाइज करूयात आणि आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. पहा, काल मी तुम्हाला सांगितलं की सजीवांचे वर्गीकरण करण्याची गरज का लागली. तिथं सजीवांचे वर्गीकरण आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण का करावं लागलं. का तर आपल्या पृथ्वी तलावर 87 दशलक्ष एवढ्या सजीवांच्या आणि सूक्ष्मजीवांच्या जाती अवगत होत्या, म्हणून त्यांना काय करावं लागलं, त्यांच्या साम्य आणि भेदानुसार म्हणजे त्यांच्या एकसारखेपणा आणि वेगळेपणानुसार त्यांना काय करावं लागलं, आपल्याला वेगवेगळ्या गटात आणि उपगटात त्यांचं वर्गीकरण करावं लागलं. वेगवेगळ्या गटात आणि उपगटात वर्गीकरण करण्याला आपण काय म्हटलं, तर त्याला आपण जैविक वर्गीकरण असं म्हटलं. आठवतंय का. पहा, त्यानंतर आपण 3 प्रश्नांची उत्तरं पाहिली. सगळ्यात पहिला प्रश्न होता, सजीवांचं जर आपण वर्गीकरण करतोय तर त्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता. तर त्या सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम सृष्टी, संघ, वर्ग, कुल, प्रजाती आणि जाती अशा पद्धतीनं आपण ते काल पाहिलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं की हा जो पदानुक्रम आहे सजीवांच्या वर्गीकरणाचा तो कोणी शोधून काढला बरं, तर तो सगळ्यात पहिल्यांदा 1735 मध्ये कार्ल लिनियस या वैज्ञानिकानं शोधून काढला. आणि त्यानंतर आपण पाहत गेलो की कोणकोणते वैज्ञानिक आले आणि कशा पद्धतीनं त्यांनी सजीवांना वेगवेगळ्या गटांमध्ये त्यांची विभागणी केली, पण कोणाचीही तिथं वर्गीकरणाची पद्धती स्वीकारली गेली नाही. आणि सगळ्यात शेवटी जी वर्गीकरणाची पद्धती स्वीकारली गेली ती कोणाची हो, R.H. विटाकर यांची. आता R.H. विटाकर यांची वर्गीकरणाची पद्धती स्वीकारली गेली हे मी तुम्हाला सांगितलं, पण कोणत्याही सजीवाचं नाव लिहिताना आपण काय लक्षात घेतो, तर त्या सजीवाला वैज्ञानिक भाषेमध्ये द्विनाम पद्धती दिली जाते. द्विनाम पद्धती म्हणजे काय हो, 2 नाव देण्याची पद्धती. आणि त्या द्विनाम पद्धतीने 2 नाव देताना कोणत्या 2 गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर सांगितलं आणि त्यानंतर आपण दोन्ही प्रश्नांची उत्तरं बघितली. द्विनाम पद्धती कार्ल लिनियसनं शोधून काढली. द्विनाम पद्धती म्हणजे पहिल्यांदा त्याची प्रजाती लिहायची आणि नंतर त्याची जाती लिहायची. म्हणजे पहिल्यांदा नाव लिहिताना जीनस लिहायचं आणि नंतर त्याची स्पेसिस लिहायची, म्हणजेच प्रजाती आणि जाती. पहा, त्यानंतर आपण पाहिलं की हा पदानुक्रम लक्षात घेताना कोणत्या 2 गोष्टींचा विचार करावा लागेल, तर याच 2 गोष्टींचा विचार करावा लागेल. नंतर प्रत्येक शास्त्रज्ञाने त्याचं मत मांडलं वर्गीकरणासाठी, पण कोणाचंही मत तिथं स्वीकारलं गेलं नाही. आणि शेवटी 1969 मध्ये एका वैज्ञानिकानं, एका शास्त्रज्ञानं एक नवीन वर्गीकरणाची पद्धती शोधून काढली. ते शास्त्रज्ञ म्हणजे R.H. विटाकर किंवा रॉबर्ट विटाकर. किती साली शोधून काढली त्यांनी, 1969. आता ही जी वर्गीकरणाची पद्धती त्यांनी शोधून काढली इथंपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं, बरोबर. ही वर्गीकरणाची पद्धती शोधून काढताना त्यांनी वेगवेगळे निकष विचारात घेतले. मग ते निकष कोणते आणि कशा पद्धतीनं त्यांनी सजीवांचं वर्गीकरण केलं हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो आज आपण पाहूयात R.H. विटाकर यांनी वर्गीकरणासाठी विचारात घेतलेले निकष आणि त्या निकषांवर आधारित त्यांची पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती. पहा, सगळ्यात पहिल्यांदा R.H. विटाकर यांनी वर्गीकरणासाठी विचारात घेतलेला निकष जो होता तो सगळ्यात पहिल्यांदा होता तो म्हणजे पेशींची जटिलता. मी तुम्हाला काल ओझरतं सांगितलेलं आहे, आज आपण त्याचं काय करूयात, डिटेल स्टडी करूयात. पेशींची जटिलता. आता पहा, इयत्ता 5वीपासून तुम्ही शिकत आलेला आहात पेशी कशा पद्धतीचा असतात, पेशी म्हणजे काय, त्या कशा असतात कशा नसतात. पेशींची जटिलता म्हणजे याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला, तर त्या पेशींमध्ये केंद्रक कसं आहे, म्हणजेच जी काही पेशी आहे ती आदिकेंद्रकी आहे का दृश्यकेंद्रकी आहे. आता पहा, म्हणजेच त्यानं काय पाहिलं इथं, पहिल्यांदा 2 गोष्टी लक्षात घेतल्या, आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. इथं लिहूयात दृश्य केंद्रकी. आता ह्या दोघांचा अर्थ समजून सांगते. पहा, आदिकेंद्रकी केंद्रक सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक पेशीमध्ये काय असतो, पेशी
भित्तिका असते, पेशीमधलं आवरण असतं, आतमध्ये केंद्रक असतं. आदिकेंद्रकी कोणाला म्हणायचं? पहा, आदिकेंद्रकी म्हणजे ज्या पेशींमधील केंद्रक आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा जे दिसत नाही, म्हणजे जे क्लिअरली दिसत नाही, त्याला काय म्हणायचं? आदिकेंद्रकी पेशी. दुसरा त्याने काय विचार केला की त्या पेशी, आता मग ज्यांचं दिसत नाही त्यांना वेगळं केलं पाहिजे आणि ज्यांचं दिसतं त्यांना देखील वेगळं केलं पाहिजे. मग दुसरा त्यानं विचार केला की दृश्य केंद्रकी पेशी असलेले सजीव. आता दृश्य केंद्रकी, दृश्य म्हणजे दिसणे, केंद्रक म्हणजे केंद्रकच, दिसणारं केंद्रक, अशा पेशी की ज्यांचं केंद्रक आपण पाहू शकतो किंवा दिसू शकतो. सगळ्यात पहिला विचार केला तो पेशींच्या जटिलतेबाबत. दुसरा त्याने विचार केला की सजीवांचा प्रकार कोणता आहे. वर्गीकरण करताना त्या सजीवाचा प्रकार कोणता आहे हे त्यानं लक्षात घेतलं. तर सजीवांचा प्रकार त्यानं लक्षात घेताना पहिला विचार केला की तो सजीव एकपेशीय आहे की बहुपेशीय आहे. आता पहा, या सगळ्या संकल्पना तुम्हाला झालेल्या आहेत. पेशींचा, सजीवांचा प्रकार, एकपेशीय, एकच पेशी असणारे सजीव. आपल्याला वेगवेगळी उदाहरणं माहिती आहेत. कोणकोणते असतात एकपेशीय सजीव? अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे जे असतात त्यांना आपण एकपेशीय म्हणतो, कारण की ती एकच पेशी असते, बरोबर. आणि बहुपेशीय, बहुपेशीय म्हणजे आपण स्वतः कशाचं उदाहरण आहे? बहुपेशीय सजीवाचं उदाहरण आहे. का हो? कारण की आपल्या शरीरात एकच पेशी आहे का? मला दाखवा बरं. एकच चेतापेशी आहे का? जर का आपण बघितलं तर आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या संख्यांनी पेशी आढळतात. म्हणून आपण मानव म्हणजे, ह्युमन बिईंग म्हणजे उदाहरण कशाचं आहोत? तर ते बहुपेशीयचं. हा दुसरा प्रकार त्याने काय घेतला? लक्षात घेतला. तिसरा प्रकार किंवा तिसरी जी गोष्ट लक्षात घेतली ती म्हणजे पोषणाचा प्रकार. आता पहा, पोषणाचा प्रकार. पोषण म्हणजे काय? तर एक म्हणजे तो सजीव स्वयंपोषी आहे की परपोषी आहे. स्वयंपोषी आहे का परपोषी आहे? पहा, स्वयंपोषीमध्ये कोण येणार? खूप सोपं आहे. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणजे ते काय करतात? तिथं प्रकाश संश्लेषण ही महत्त्वाची प्रक्रिया त्यांच्यामध्ये घडते. मग स्वयंपोषी कोण असतात? आपल्याला माहिती आहे, वनस्पती स्वयंपोषी असतात. आपण आपलं अन्न स्वतः तयार करतो का हो? हां, तयार करत नाही. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. म्हणून आपण स्वयंपोषीमध्ये वनस्पतींचं उदाहरण देऊ शकतो. आणि परपोषीमध्ये आपण माणूस, प्राणी काय करतात? ज्यांना अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं. किंवा याच्यामध्ये परपोषीमध्ये आणखीन एक उदाहरण सांगू शकतो आपण, कवके. कवके, त्यांना तर आपण परपोषी नाही, त्यांना आपण विघटकच म्हणू शकतो. कारण की ते अन्नासाठी दुसऱ्यावर तर अवलंबून असतातच, पण ते कशावर जगतात हो? तर ते ज्या काही मृत पेशी असतात त्याच्यावरती जगतात. त्यामुळं स्वयंपोषी म्हणजे कोण? जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आणि परपोषी म्हणजे कोण? जे अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात. आता पहा, चौथा त्यानं विचार केला त्या सजीवांच्या जीवन पद्धतीबद्दल. आता पहा, जीवन पद्धती म्हणजे त्यानं 3 गोष्टींचा विचार केला. सगळ्यात पहिल्यांचा विचार केला उत्पादक कोण कोण आहेत. दुसरा विचार केला की भक्षक कोण कोण आहेत. आणि तिसरा विचार केला की काय म्हणत आपण? विघटक कोण कोण आहेत. विघटक कोण कोण आहेत. पहा, अशा पद्धतीनं 3 गोष्टींचा विचार केला. आता उत्पादक म्हणजे स्वतः अन्न तयार करणारे, म्हणजेच इथं कोण आलं? पुन्हा वनस्पती आले. भक्षक कोण आलं? भक्षक म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून असणारे किंवा जे मांस वगैरे खातात ना त्यांना काय म्हटलं जातं? भक्षक म्हटलं जातं. आपण इथं उदाहरण कोणाचं देऊ शकतो? प्राण्यांचं देऊ शकतो. आणि तिसरं कोण आलं? तर तिसरं म्हणजे विघटक. विघटक म्हणजे जसं की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, विघटक म्हणजे कोण? तर कवके म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? फंजाई इंग्लिशमध्ये म्हटलं जातं, कवके मराठीत म्हटलं जातं. पहा, तुम्ही बुरशी पाहिली आहे का? त्याला म्हणायचं विघटक. का हो? कारण की ती स्वतःच्या पोषणासाठी काय करते? दुसऱ्यावरती अवलंबून असते. म्हणून त्याला काय म्हणायचं? विघटक असं म्हणायचं. आणि 5वा त्यानं विचार केला, जेव्हा त्यानं वर्गीकरणाचे निकष लक्षात घेतले तेव्हा 5वा त्यानं विचार केला की
वर्गानुवंशिक संबंध. वर्गानुवंशिक संबंध. आता वर्गानुवंशिक संबंध म्हणजे काय, तर एकापासून दुसऱ्यापर्यंत आणि परत दुसऱ्यापासून तिसऱ्यापर्यंत. म्हणजे त्यानं पहिल्यांदा बघितलं की आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी, आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी सजीव, आणि दुसरं एकपेशीय ते बहुपेशीय, एकपेशीय ते बहुपेशीय. पहा तुमच्या निकष लक्षात आले, कोणकोणते निकष लक्षात घेतले. अशा पद्धतीनं रॉबर्ट विटाकर यांनी वर्गीकरणासाठी लक्षात घेतलेले हे 5 निकष. सगळ्यात पहिल्यांदा पेशींची जटिलता, आदी केंद्रकी आहे का दृश्य केंद्रकी आहे. दुसरं सजीवांचा प्रकार, तो सजीव एकपेशीय आहे का बहुपेशीय आहे. पोषणाचा प्रकार, स्वयंपेशीय आहे का परपोषी आहे. चौथा जीवन पद्धती, म्हणजे तो भक्षक आहे, उत्पादक आहे किंवा विघटक आहे. उत्पादक म्हणजे आपण कोण लिहू शकतो, वनस्पती. भक्षकमध्ये कोण लिहू शकतो, प्राणी. आणि विघटकमध्ये कोण लिहू शकतो, तर कवके. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्यांनी जी वर्गीकरणाची जी पद्धती उदयाला आणली, त्या वर्गीकरणाच्या पद्धतीला पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती म्हटलं गेलं, की जी मी तुम्हाला फळ्यावर दाखवलेली आहे. आणि ही पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धती सगळीकडं स्वीकारली गेली, म्हणून ही आपल्याला अभ्यासाला आहे. पहा सगळ्यात पहिल्यांदा सजीव यांचं वर्गीकरण करायचं ना. कोणत्या 2 गटामध्ये त्याने विभागले, आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. मी तुम्हाला या दोघांचा अर्थ सांगितलेला आहे. आदी केंद्रकीमध्ये त्यानं कोणाला घातलं, तर ज्याचं केंद्रक दिसत नाही त्याच्यामध्ये त्यानं एकपेशीय, परत त्याचा एक प्रकार पडला एकपेशीय. म्हणजे तिथं आपण उदाहरणं अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिनाची देऊ शकतो. त्याच्यानंतर एकूण 5 सृष्टी त्यानं उदयाला आणल्या. मी तुम्हाला कालच्याच लेक्चरला सांगितले. सगळ्यात पहिली सृष्टी कोणती, मोनेरा सृष्टी. पहा अशा पद्धतीनं हे झालं एक वर्गीकरण. आता दुसरं दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी म्हणजे असे सगळे सजीव त्यानं त्याच्यामध्ये घातले की ज्यांचं न्यूक्लियस, ज्यांचं केंद्रक दिसू शकतं. इकडे काय होणार आहे, आदी केंद्रकीमध्ये केंद्रक दिसणार आहे का, दिसत नाही. दृश्य केंद्रकीमध्ये काय होणार आहे, केंद्रक दिसणार आहे. नोट्समध्ये मी तुम्हाला सगळं देईन, आत्ता फक्त समजून घ्या. पहा दृश्य केंद्रकीचे पहिल्यांदा 2 प्रकार पडले, एक एकपेशीय सजीव आणि दुसरं बहुपेशीय सजीव. याचा देखील मी अर्थ तुम्हाला सांगितलेला आहे. त्यातील एकपेशीय सजीवांमध्ये त्यानं दुसरी सृष्टी सांगितली, कोणती, तर प्रोटिस्टा सृष्टी. कोणती सांगितली, प्रोटिस्टा सृष्टी. त्याच्यानंतर जे बहुपेशीय सजीवांचं त्यानं वर्गीकरण केलं ते कशामध्ये केलं, 3 सृष्टीमध्ये केलं. एक कवके, दुसरं वनस्पती आणि तिसरं प्राणी. आणि ह्या धड्यामध्ये या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीमध्ये एकूण किती सृष्टी मिळाल्या बाळांनो तुम्हाला, 5 सृष्टी. मी नंबर देखील लिहिलेले आहेत पहा, जे मी तुम्हाला काल सांगितले. R.H. विटाकर यांनी 5 सृष्टींचा अभ्यास करून त्या 5 सृष्टी उदयाला आणल्या. एक मोनेरा, दुसरी प्रोटिस्टा, तिसरी कवके, चौथी वनस्पती आणि 5वी प्राणी. पहा या 5 सृष्टींपैकी तुम्हाला या इयत्ता 8वीमध्ये किंवा ह्या धड्यामध्ये फक्त 3 सृष्टींचा अभ्यास करायचा आहे. कोणत्या 3 सृष्टींचा, मोनेरा, कवके, मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवके. हे सांगायचं राहिलं, मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवके या 3 सृष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे.